स्टार्ट करू. बघा, आपलं आता चालू आहे कन्स्ट्रक्शन ऑफ डीसी मशीन. ठीक आहे. तर कन्स्ट्रक्शन ऑफ डीसी मशीन मध्ये एवढे पार्ट आहेत. तर ऍक्च्युअल पार्ट कसे दिसते, तर हे असे दिसते. ठीक आहे. जर तुम्ही बघितलं मॅग्नेटिक फ्रेम योक कसा दिसतो, त्याच्या भोवतीचा पार्ट तो. त्यानंतर आता बघा, मॅग्नेटिक फ्रेम आणि योक हा जो आहे तो बनलेला असतोय कास्ट स्टील किंवा कास्ट आयर्न. ठीक आहे. आणि इथं काय म्हणलंय, प्रोव्हाइड मेकॅनिकल सपोर्ट अँड प्रोटेक्ट द इंटरनल कंपोनंट टू ऑल्सो ऍक्ट ऍज अ and it also act as a path for magnetic flux. ओके. तर रिटर्न पाथ प्रोव्हाइड करतो फ्लक्स साठी. ज्या मोठ्या मशीन आहेत, हाय रेटिंगच्या मशीन, त्यामध्ये तो कास्ट स्टीलचा बनलेला असते. ज्या स्मॉल रेटिंगच्या मशीन आहेत त्या तो कास्ट आयर्नचा बनलेला असतो. ठीक आहे. नाही, नका लिहून घेऊ, लक्ष द्या, नका लिहून. त्यानंतर बघा पोल कोर. ओके. आता पोल कोर म्हणजे तुम्ही जर बघितलं, हा जो ऍक्च्युअली जो पोल बनलेला असतो ना, हे बघा हा पोल बनलेला आहे. हा जो आहे पोल, हा पोल कोर आहे. दिस इज पोल कोर. आणि हा जो आहे याला आपण म्हणतो पोल शू. ओके. पोल शू असं. ठीक आहे. तर हे बघा, हे पोल कोर आहे. हा याच्यावर ठेवायचा आहे. इथं बोल्टने आपण फिक्स करतो त्याला अशा पद्धतीचा. आणि हा थोडासा शेप असा असा शेप असतो. ठीक आहे. तर त्याला आपण काय म्हणतो, नॉन चॅम्परिंग म्हणतो त्याला. म्हणजे चॅम्परिंग म्हणजे काय, स्मूथ करणं दोन्ही साईडना. ठीक आहे. चॅम्पर्ड पोल्स आणि नॉन चॅम्पर्ड पोल्स बद्दल डिस्कस केलं आपण. तर कसे असतात बघा, जर हे असे असतील तर हे नॉन चॅम्पर्ड पोल्स. ओके. आणि असे असतील हे चॅम्पर्ड पोल्स. नॉन चॅम्परिंग म्हणजे त्याला असं कर्व पाथ तसाच ठेवलाय, कम्प्लीट कर्व पाथ तसाच ठेवलाय. ओके. आता चॅम्परिंग बघा करतेत कशासाठी, तर चॅम्परिंगचा मेन म्हणजे हा जो आहे ना, जे तुम्हाला आता दाखवले हे, बघा हा इंटरनल आतून कर्व आहे हा पोल. ओके. आपण सिंक्रोनस मशीनच्या बाबतीत कसं बघितलं होतं, हा झाला नॉन चॅम्पर्ड. ठीक आहे. आणि चॅम्पर्ड म्हणजे कसा होतोय, हा सर. ओके. नॉन चॅम्पर्ड. आता चॅम्परिंग मुळे काय होतंय, फ्लक्स जो आहे ना, जो
कोअर मधला फ्लक्स आहे, ठीक आहे, एअर गॅप मधला फ्लक्स, तो त्याची ऍव्हरेज व्हॅल्यू जास्त येते, लक्षात ठेवा. इट इज मोर अबाउट, इट बिकम्स मोर अबाउट ट्रॅपेझॉइड. कशामुळे? याच्यामुळे नॉन चॅम्परिंग. तर काय होतंय, तुम्ही जर बघितलं याच्या भोवती, म्हणजे हा जर रोटरवरचा पोल असेल, अशा पद्धतीचा रोटरवरचा, तर याच्या भोवती एअर गॅप अशी असणार ना. हा स्टेटर पार्ट आहे सगळा वरचा, हा स्टेटर असा असणार, बरोबर. एअर गॅप लेंथ बघा युनिफॉर्म आहे, कम्प्लीट युनिफॉर्म. आणि इथं जर मी हा काढला, इथं बघा, इथं एअर गॅप लेंथ मिनिमम आहे, इथं मॅक्सिमम आहे, ठीक आहे. जर एअर गॅप लेंथ अशी नॉन युनिफॉर्म असेल तर त्यानं काय होतंय, फ्लक्स डिस्ट्रीब्युशन बिकम्स मोर सायनोसॉइडल. नॉन युनिफॉर्म म्हणजे असे ओबडधोबड नाही बरं का. पोल, मिडल ऑफ द पोल मिनिमम, आणि जो एंड पार्ट आहे पोलचा तिथं मॅक्सिमम, अशा पद्धतीने असेल तर नॉन युनिफॉर्म असं म्हणूया. त्यानं काय होतंय, फ्लक्स बिकम्स मोर सायनोसॉइडल. आणि जर असं असेल, आता बघा, हा जो पोल आहे, हा काय कुठला पोल आहे, हा स्टेटरवरचा आहे ना. इथं रोटर असणार असा, समजा एअर गॅप लेंथ बघा इथं युनिफॉर्म दिसते. तर अशी युनिफॉर्म असेल ना, तर फ्लक्स वेव्ह अशी असते, अशी असते फ्लक्स वेव्ह, ट्रॅपेझॉइडल. आता डीसी मशीन मध्ये फ्लक्स वेव्ह आपल्याला ट्रॅपेझॉइडल पाहिजे असते, फ्लक्स वेव्ह ट्रॅपेझॉइडल पाहिजे असते का, तर ट्रॅपेझॉइडल मध्ये जी ऍव्हरेज व्हॅल्यू ऑफ फ्लक्स आहे इट इज मोर. म्हणजे तुम्ही असं लिहून ठेवू शकता, बघा इथं जर आलो आपण, हे असं जे बनलेलं आहे हे पोल शू, याच्यामुळं हे काय, त्याला आपण म्हणतो नॉन नॉन चॅम्पर्ड पोल्स, नॉन चॅम्पर्ड पोल्स. आणि याच्यामुळे काय होतंय, फ्लक्स काय होतंय, ट्रॅपेझॉइडल. फ्लक्स बनतोय ट्रॅपेझॉइडल, फ्लॅट टॉप. ट्रॅपेझॉइडल म्हणजे फ्लॅट टॉप. आणि फ्लॅट टॉप मुळे काय होतंय, ऍव्हरेज व्हॅल्यू ऑफ फ्लक्स, ऍव्हरेज व्हॅल्यू ऑफ फ्लक्स ही जास्त असते. ओके. चॅम्परिंग का करतो आपण, फ्लक्स, टू मेक फ्लक्स वेव्ह सायनोसॉइडल. ओके. आणि नॉन चॅम्परिंग का ठेवतो, नॉन चॅम्पर्ड पोल्स का करतो, फ्लक्स बिकम्स ट्रॅपेझॉइडल. ठीक आहे, लक्षात घ्या कसं कसं काय काय ते. आपण सिंक्रोनस मशीन मध्ये काय प्रयत्न केला, फ्लक्स वेव्ह सायनोसॉइडल, ट्रान्सफॉर्मर मध्ये सायनोसॉइडल, ठीक आहे. आणि डीसी मशीन मध्ये आपण ट्रॅपेझॉइडल बनवतो त्याला, जाणून बुजून. का, तर ऍव्हरेज व्हॅल्यू ऑफ फ्लक्स वी रिक्वायर्ड मोर. कारण का पुढे लक्षात येईल तुम्हाला, ईएमएफ इक्वेशन मध्ये वगैरे त्याच्यात आपल्याला फ्लक्सची व्हॅल्यू जास्त लागते, म्हणून टू गेट मोर ऍव्हरेज व्हॅल्यू वी मेक पोल नॉन चॅम्पर्ड. समजलं, लक्षात ठेवा. आता बघा, हे आपण आलो म्हणजे पोल कोर आणि पोल शू बघायला लागलो आपण आता. पोल कोर आणि पोल शू तर आहे, तुम्हाला लक्षात आलं, हे असे बनवलेले असतात, असे लॅमिनेशन असतात.
हे लॅमिनेशन असतात. आता हे थोडस मोठं दाखवलं, एवढं मोठं नसते, थोडेसे ह्याच्यापेक्षा जराशे थिन असते. आणि हे असे लॅमिनेशन बनवलेले असतात, ते एकमेकांवर ठेवतात आणि हे बघा रिवेटेड होल्स, रिवेट मारते त्याच्यात आणि ते फिक्स करतात. अशी असते प्रोसेस. आता तुमच्या डोक्यात यायला पाहिजे, मॅग्नेटिक फ्रेम किंवा योक हा लॅमिनेटेड बनवत नाही, पण बघा पोल कोर आणि पोल शू लॅमिनेटेड असतो. रिझन सांगू शकताय मला? जरा विचार करा फक्त. फ्लक्स. हा, तुम्हाला हे लक्षात आलं कसं असतं? हे मेकॅनिझम लक्षात आलं? मॅग्नेटिक फ्रेम किंवा योक हे बघा, हे असं बनलेलं आहे. हे असं बनलेलं आहे. ओके, मॅग्नेटिक फ्रेम किंवा योक आहे ना, हा मॅग्नेटिक फ्रेम किंवा योक आहे. आता हा लॅमिनेटेड नाही म्हणतात. ओके, आता मॉडर्न मशीन्स मध्ये करायला लागलेत लॅमिनेशन, पण जुन्या मशीन मध्ये त्याची गरज नव्हती. एक्झामला असं विचारलं जाते, आपण जुनीच पुस्तकं शिकतोय, मॉडर्न लगेच शिकायला देत नाहीत आपल्याला. बरीच लोक भांडतात की नाही, आताचे जनरेशन भांडतात, लय दंगा करतात की आम्हाला यूज नसलेले शिकवते, आउटडेटेड शिकवते, का नाही? काय रिझन असेल बरं त्याचं? हा, नाही, नॉलेजच्या बाबतीत ऑलवेज बिगिन विथ द बिगिनिंग. तुम्हाला नॉलेज एक्वायर करायचं असेल ना, तर तुम्हाला बेसिक पासून स्टार्ट करायला लागते. ऍडव्हान्स लेवल जर समजा चुकून अशा मशीन जर डोळ्यासमोर ठेवल्या, आता तर ह्या जुन्या मशीन आहे ना, जुनं कन्स्ट्रक्शन बघतोय, आता बरंच मॉडर्न आले, बऱ्याच गोष्टी चेंज झाल्या. डायरेक्ट मशीन ठेवली तर कळत पण नाही आपल्याला काय, कुठनं कार्बन ब्रश चालू झालाय, कुठे योक आहे, कुठं काय. आता हे जर समजा असं ठेवलं तर काय दिसणार आहे तुम्हाला? काय तुम्ही बघणार? पण ह्यात पण दिसतंय, थोडस कळतंय बघा, ही डीसी मशीनच आहे ऍक्च्युली. तुम्ही जर इथं बघितलं, जरा बारकाईनं बघितलं, तर हे लॅमिनेशन दिसतात. येस, इथं आहे बघा, हे ऍक्च्युली डीसी मशीनच आहे. ठीक आहे, तर तुम्हाला इथं दिसतं बघा, ह्याच्यात हे बघा, इथं पोल कोर दिसतोय. ह्याच्यात जर तुम्ही बघितलं, हे हातात घेऊन बघा, पोल कोर दिसतोय, ज्याच्यामुळं आपण कॉईल बाउंड केलेत ते. आणि पोल शू पण दिसतोय त्याच्यात, आणि ते लॅमिनेटेड आहेत. वरचा जो पोर्शन आहे तो तो काय, योक आहे, मॅग्नेटिक फ्रेम. आणि त्याचा शेप बघा, त्या पोलचा जो हा इथं दाखवलाय ना, तसाच आहे शेप. हा पोल कोर आहे, पोल कोर वर वाइंडिंग केलेलं आहे, हे वाइंडिंग आहे इथं. आणि पुढे पोल शू दिसतोय. ठीक आहे, आता बघा, जे तुम्ही हात लावलेला वरचा योक, योक पहिला लॅमिनेटेड करत नव्हते. ठीक आहे, लॅमिनेटेड करत नव्हते. काय रिझन असेल त्याचं? फ्लक्स पास होतो, बरं. लॅमिनेशन का करतो बरं आपण? बर,
लॅमिनेटेड केलं तर कमी होते. ईडी करंट डीसी मुळे येतात का एसी मुळे येतात? हा, चेंजिंग फ्लक्स लागतो ना तिथं. म्हणजे मला सांगा, चेंजिंग फ्लक्स पाहिजे, मग हे डीसी इथं बघ, डीसी सप्लाय दिला इथं, डीसी फील्ड असतं. चेंजिंग फ्लक्स कुठं आहे? जो योग आहे, हा जो पोर्शन आहे, इथं चेंजिंग फ्लक्सच नाही ना, कॉन्स्टंट फ्लक्स आहे. मग हा पार्ट लॅमिनेट करतात फक्त. का? तर इथं रोटर आहे, हा रोटरवर आर्मेचर कॉइल्स आहेत आणि त्यातनं पण करंट पास व्हायला लागलाय, त्या रोटेट व्हायला लागल्यात. तिथं चेंजिंग फ्लक्स आहे. चेंजिंग फ्लक्स फक्त इथं लिंक होतोय, हा पोल कोर आणि पोल शू मध्ये. त्यामुळे ते तेवढं लॅमिनेट केलं जातंय. योक मॅग्नेटिक फ्रेम लॅमिनेट करत नाही. पण आता मॉडर्न मशीन मध्ये करायला लागलेत. ठीक आहे, आता तुमच्या हातात आहे ती मॉडर्न मशीन आहे, ते आता सगळंच लॅमिनेशन करायला लागलेत ते. ठीक आहे, लक्षात आलं. पण त्याचं रिझन लक्षात ठेवा. कधी जर तुम्हाला ह्याच्यात विचारू शकतात, इंटरव्ह्यू पर्यंत गेला तर तुम्हाला हे असं काढा म्हणणार आणि म्हणणार कुठं कुठं लॅमिनेशन असू शकतात. ओके, तर लक्षात ठेवायचं. पुढे बघा, झालं बघून, लक्ष द्या. तर पुढे बघा जरा. ठीक आहे, बघा, हा जो आहे ना, हा पोल आर्क आहे. पोल आर्क. ओके, आणि बघा हा हा जो पोर्शन आहे, हा आहे पोल पिच. ओके, म्हणजे हा पोल पिच म्हणजे एका पोलच्या वाट्याला आलेला पोलवरचा एरिया. ठीक आहे, सरफेस एरिया. एका पोलच्या वाट्याला आलेला पोलवरचा सरफेस एरिया म्हणजे पोल पिच. पोल किती आहेत? 4. म्हणजे हा टोटल जो सर्कम्फरन्स असणार, ओके, डिवायडेड बाय 4 केलं मी. 4 म्हणजे काय आहे? ऍक्च्युली पोल आहे. हे ना मला काय मिळणार आहे? पोल पिच. याला काय मिळणार आहे? पोल पिच. आणि पोल आर्क काय आपण मेजर करू शकतोय. पोल आर्क अपॉन पोल पिच, लक्षात ठेवा. हे जो हा रेशो आहे, पोल आर्क अपॉन पोल पिच, हा 0.7 पाहिजे. लक्षात घ्या, अकॉर्डिंग टू डिझाईन कन्स्ट्रेंट्स. पोल आर्क अपॉन पोल पिच हा 0.7 पाहिजे. 0.7 पेक्षा कमी नको. ठीक आहे, मिनिमम 0.7 पाहिजे. लक्षात घ्या. त्याच्यापेक्षा जास्त आला तर चांगलंच असते. त्याच्यापेक्षा जास्त आला तर आपल्याला फ्लक्स अजून मोर मोर ट्रॅपेझॉइडल मिळतं, ऍव्हरेज व्हॅल्यू फ्लक्स जास्त मिळतं. ठीक आहे, पण हा मिनिमम 0.7 पाहिजे. लक्षात घ्या. तुम्हाला समजलं? अकॉर्डिंग टू डिझाईन कन्स्ट्रेंट्स. म्हणजे हा जो आहे, म्हणजे हा जो पोर्शन आहे बघा, हा मॅक्सिमम इथपर्यंत येऊ शकतो आपण. मॅक्सिमम इथपर्यंत येऊ शकतो असं. ओके, मॅक्सिमम आला तर तो 0.9 पर्यंत जातो. आपल्याला 100% करता येत नाही, 1 करता येत नाही. पोलार करता येणार नाही ना ऑब्व्हियसली. ते जर 1 झालं तरी एअर गॅप ठेवता येणार नाही काय आपल्याला. तो वर असतो जरासा,
थोडी एअर गॅप येणार ना. ओके. आणि मॉडर्न मशीन मध्ये 2 mm पर्यंत एअर गॅप आता ठेवायला लागले, ठेवू शकतो. आता तुम्ही हेच जर बघितली, तुमच्या हातातली जर मशीन बघितली, हे बघा, ह्याच्यात हा एकदम फिट बसतोय. हा जो रोटर आहे एकदम, हे बघा, बघितलं, 2 mm च्या आसपास आहे. 2 mm च्या आसपास एअर गॅप आहे. 2.2 mm असत, 2 to 3 mm असत. मॉडर्न मशीन मध्ये एअर गॅप कमी ठेवलेले असते. मग एअर गॅप कमी ठेवतो त्यावेळी काय होते, पोल आर्क अपॉन पोल पिच याची व्हॅल्यू जास्त असते, अप्रोचेस टू 1 एअर गॅप लेंथ मिनिमम असेल तर. ठीक आहे. डिझाईनच्या वेळेला आपल्याला हे सगळं पाळायला लागतं. ठीक आहे, लक्षात घ्या. त्यानंतर बघा काय पुढं, आर्मेचर कोर. तर आर्मेचर कोर मधले स्लॉट्स जे असतात ते ओपन स्लॉट्स असतात. ओपन स्लॉट्स. तर कुठले कुठले स्लॉट्स बघितले आपण आतापर्यंत? ओपन स्लॉट्स, ओपन, क्लोज, सेमी ओपन किंवा सेमी क्लोज, 3 प्रकारचे स्लॉट बघितले. ठीक आहे. त्यापैकी हे ओपन स्लॉट्स असतात आर्मेचरवर. आर्मेचर. आणि हा कशाचा बनलेला असतो? सिलिकॉन स्टील. सिलिकॉन स्टीलचा बनलेला असतो. ठीक आहे, असं. त्यानंतर बघा, तर इथं थोडस दिसत नाही, पण हा पण लॅमिनेटेड असतो. तुमच्या मनात शंका यायला पाहिजे हो, की एसी मध्ये आपण लॅमिनेशन टाकतो, डीसी मध्ये का टाकतो? डीसी मशीन मध्ये का टाकायला लागलोय? एसी मशीन मध्ये आपण लॅमिनेशन टाकतो, जिथं अल्टरनेटिंग फ्लक्स आहे तिथं आपण लॅमिनेशन टाकतो. डीसी मध्ये का टाकायला लागलो? डीसी मध्ये का टाकायला लागलो, तर डीसी मशीन जरी शिकत असलो तरी तिथं आपण अजून अल्टरनेटिव्ह फ्लक्स पण आहे, ते पण शिकतोय अजून. अल्टरनेटिव्ह फ्लक्स पण आपल्या मशीन मध्ये आहे, डीसी मशीन मध्ये सुद्धा. ठीक आहे. तर आर्मेचर मध्ये अल्टरनेटिव्ह फ्लक्स असतोय, तो रोटेट व्हायला लागलाय. स्टेटर कॉन्स्टंट फ्लक्स तयार करणार आहे, त्या कॉन्स्टंट फ्लक्स मधून तो रोटेट व्हायला लागलाय. त्यामुळे तिथं अल्टरनेटिंग फ्लक्स आहे, चेंजिंग फ्लक्स आहे. चेंजिंग फ्लक्स असतो त्यामुळे हा आपण काय करतो, लॅमिनेटेड असतो. लॅमिनेटेड रिड्यूस एडी करंट लॉसेस. ओके. आणि सिलिकॉन स्टील वापरतो रिड्यूस हिस्टेरेसिस लॉसेस. आता त्यात तुम्ही म्हणणार हे का वापरत नाही, HRGO CRGO? नाही, मशीन मध्ये एवढं वापरत नाही आपण. ठीक आहे, त्याची गरज पण नाही तेवढी. ओके. तर हा आर्मेचर. आता पुढे बघा, बर, ओपन स्लॉट्सचा थोडासा फायदा सांगतोय मला. काय फायदा असू शकतो ओपन स्लॉट्स? काय काय फायदे बघितले आपण ओपन स्लॉट्स, काय फायदे होतात? एअर गॅप, एअर गॅप जास्त असतो. बरं, ठीक आहे. मेन फायदा काय ओपन स्लॉट्स? हाय पॉवर ऍप्लिकेशन. मेन फायदा तिथं फ्लक्सच्या भाषेत लिकेज फ्लक्स मिनिमम असतो ना. हे स्लॉट्स आहेत, इथं जर वाइंडिंग ठेवले मी आणि वर इमिजिएट त्याच्या स्टेटर आहे, तर फ्लक्स, लिकेज फ्लक्स मिनिमम आहे. मेन कारण काय ओपन स्लॉट्स घेण्यासाठी? मग लिकेज फ्लक्स मिनिमम. ठीक आहे, तर हे लक्षात ठेवा. आणि आर्मेचर स्लॉट्स हे काय असतात, थोडेसे स्क्यूड असतात, हे तुम्ही
इथं बघा हे दिसतात असे तिरके तिरके स्क्यूड असते टू रिड्यूस नॉइज अँड व्हायब्रेशन. ते स्लॉट स्ट्रेट दाखवले बट नॉट स्ट्रेट, दीज आर स्क्यूड स्लॉट्स. ओके, तर असं आपण skewed slots to reduce vibrations. ठीक आहे का, तर त्याच्यात इंटरलॉकिंग होत नाही, ते लॉक होत नाही. रोटर आणि स्टेटर लॉक होत नाही. स्लॉट जर स्क्यूड असतील तर, तिरके तिरके असतील तर, ते जर स्ट्रेट ठेवले तर काय होते, इंटरलॉकिंग होते, ते लॉक होते मॅग्नेटिक फील्ड मध्ये. ठीक आहे, अट्रॅक्टिव्ह फोर्स असतो त्यांच्यात, लॉक होते. लॉक झाले की ते व्हायब्रेशन जे असेल, कधी कधी तर रोटर स्टार्टच होत नाही, मग मशीन स्टार्टच होत नाही, त्यामुळे ते स्क्यूड स्लॉट्स असतात. ओके, त्यानंतर बघा पुढचा पार्ट आहे आपला कम्युटेटर. तर कम्युटेटर तुम्हाला दिसतोय स्क्रीनवर आता आहे. ओके, बघा दिसतानाच कसा दिसतोय तो, कॉपरचा आहे बरोबर, कलर वरून पण लक्षात येते कॉपरचा बनलेला असतो. आणि तो कॉपर कसा असतो, तर हार्ड ड्रॉन कॉपर असतो. ओके, तर त्याचं रिझन काय आहे की तिथं कार्बन ब्रशेस लावले जाणार आहेत. कार्बन ब्रशेस कंटिन्युअसली त्याच्यावर घासले जाणार आहेत ना, बघा इथं आहे. आणि तुम्ही हे पण बघा, थोडस तुम्हाला स्मूथ झालेलं दिसतोय. कम्युटेटर बघा व्यवस्थित, बघा पुढे पास करा कसा आहे. ठीक आहे, त्याच्यामध्ये इन्सुलेशन टाकलेलं आहे, ते मायका इन्सुलेशन असतंय 2 कम्युटेटर सेगमेंटच्या मध्ये. आणि त्याच्यावर कार्बन ब्रशेस घासत असत. आता कार्बन ब्रशेस माझ्याकडे नाही आहेत, होते ते कार्बन ब्रशेस त्याच्यावर घासत असतात. आता ते ग्राफाईटचे बनलेले असतात कार्बन ब्रशेस, काय काय ठिकाणी कॉपरचे पण बनलेले असतात. लो रेटिंग मशीन असतात ना, तिथं कॉपरचे असतात कार्बन ब्रशेस. आणि जे जे एकदम हाय रेटिंग मशीन आहे तिथं कार्बन किंवा ग्राफाईटचे बनलेले असतात. तर का, तर ग्राफाईटला एक एक्सलंट प्रॉपर्टी आहे, सेल्फ ल्युब्रिकेटिंग प्रॉपर्टी. तो ज्यावेळी त्याच्यावर ठेवलं जातं ना, तर विअर अँड टिअर होत नाही, त्या कम्युटेटरला डॅमेज करत नाही जास्त. ठीक आहे, म्हणून म्हणजे बघा कार्बन ब्रशेस म्हणतोय आपण, पण कार्बन ब्रशेस कॉपरचे पण बनलेले असतात स्मॉल रेटिंग मशीनला. तुमच्या घरी जर लहान मुलांच्या जर गाड्या असतील त्या छोट्या छोट्या रिमोट कंट्रोलवरच्या, कधी तर खोलून बघा, त्यात एक मोटर असते डीसी मोटर. डीसी मोटर पण खोलून बघा, बाद झाली असली तर खोला, बारक्या पोरांना उगाच रडवाला आणि उगाच का नाही, परत जोडता येत नाही हो ते. तर त्यात जे ब्रशेस आहेत ते बघा, ते कॉपरचे बनलेले आहेत. ते बघा उघडून, ते कॉपरच्या स्ट्रीप असतात 2, फक्त त्या तो जो रोटर असतो त्या रोटरला टिकत असत. उडून बघा कधी तर ती मशीन, त्यात लक्षात येईल. स्मॉल रेटिंगच्या मशीन मध्ये कार्बन ब्रशेस आर मेड अप ऑफ कॉपर, कॉपर और कार्बन. आणि ज्या हाय रेटिंगच्या मशीन असतात त्या मेड अप ऑफ ग्राफाईट. ठीक आहे, हे असे तुम्ही डिप्लोमा जर झाला असेल, डिप्लोमा लेवलचे जर एक्झाम देत असाल त्यात हे असे क्वेश्चन विचारले जातात. वाय मेड अप ऑफ ग्राफाईट. ग्राफाईटला सेल्फ ल्युब्रिकेटिंग प्रॉपर्टी असते, तो त्या कम्युटेटरला स्मूथ ठेवतो. ओके, विअर अँड टिअर कमी होते. तर हे आणि बघा पुढं पुढचं पॉइंट काय म्हणूया आपण आता. त्यांनी असं सांगितले कार्बनच का वापरतो आपण, तर कार्बनचा रेजिस्टन्स जास्त असतोय आणि इट हॅज
गुड थर्मल स्टॅबिलिटी. ब्रशेसच्या बाबतीत हा, ब्रश कार्बन का वापरतो आपण, तर हाय रेजिस्टन्स, हाय म्हणजे एवढा जास्त नसतोय की त्यांना प्रॉब्लेमच होईल, म्हणजे लॉसेसच जास्त वाढतील, पण रेजिस्टन्स हा जास्त असतो. म्हणजे रेजिस्टन्स का लागतो आपल्याला कार्बनचा ब्रशेसचा, तर एक कम्युटेशन प्रोसेस असते. कम्युटेशन म्हणजे क्विक रिव्हर्सल ऑफ करंट इन आर्मेचर कॉइल्स. रिव्हर्सल ऑफ करंट इन आर्मेचर कॉइल. आता जर रेजिस्टन्स कमी असेल ना, तर बघा करंट जास्त असतो आणि तो जास्त करंट एकदम रिव्हर्स व्हायला लागला, म्हणजे पॉझिटिव्हचा एकदम निगेटिव्ह व्हायला लागला, तर ते जे ट्रान्झिशन असतं ना, ते ट्रान्झिशन फास्ट असते. म्हणजे मला काय म्हणायचंय बघा, तर मला करंट रिव्हर्स तो असा झाला, इथं ट्रान्झिशन फास्ट आहे, एका क्षणाला पॉझिटिव्ह आहे, दुसऱ्या लगेच इन्स्टंटला निगेटिव्ह. हे जर आपण झूम करत गेलो, या वेवला झूम करत गेलो, तर ही लाईन तुम्हाला अशी तिरकी दिसते, थोडीशी अशी तिरकी दिसते, थोडीशी तिरकी दिसते. पण तिरकी असली तरी पॉझिटिव्ह पासून निगेटिव्ह पर्यंत यायला हा टाइम कमी लागणार आहे ना. लक्षात येते का, हा जो टाइम लागणार आहे हा कमी लागणार आहे. मग टाइम कमी जर झाला कम्युटेशन प्रोसेसमध्ये, तर स्पार्किंग जास्त जोरात होते तिथे. ओके, आणि ब्रशेसच्या तिथं स्पार्किंग व्हायला लागलं, तर बघा तुम्हाला कुठली तर तुम्ही ड्रिल मशीन नवीन आणली, ड्रिल मशीन मध्ये जे स्पार्किंग दिसतंय, तर तिथून वास येतो. बघितले कधी कधी तर हाताळा ड्रिल मशीन, म्हणजे कोणतरी एक्सपर्ट पाहिजे जवळ, तर नाहीतर भिंतीत होल पडायचे, हातात होल पडेल, हो की नाही. आणि ते कसं होतं, ड्रिल पाडताना धरायला लागतं ना व्यवस्थित, पाठीमागनं ताकदलं, नाहीतर ते असं गोल फिरतंय, ते धरले इकडं होल पडले, ते असं व्हायला नको, हो की नाही. हॉरर मूवी सीन, फायनल डेस्टिनेशन सीन इन होम, पहिले फायनल डेस्टिनेशन हा माहितीये, बघितलं की रस्त्यावर जातात भीती वाटते, भाजी वस्त, हो की नाही बघितलं, असं नाही बघत म्हणून, नन्हे बच्चे, म्हणजे तुम्ही म्हणणार बाकी सांग कसली पिक्चर बघताय म्हणून, फायनल डेस्टिनेशन. हा, तुम्ही कोणत्या टाईपचे पिक्चर बघता, पिक्चर बघत नाही, व्लॉग्स 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 युट्यूब व्लॉग काय बघताय, युट्यूब, कोणाला फॉलो करताय जास्त, गुड, चांगलाय, करूच नाही कोणाला, होय, मग ते एकासारखंच बनायला लागतंय हो, फॉलो कोणाला करायचं नाही कधी, ठीक आहे. बर, आपण कुठं होतो, तर कम्युटेटर मध्ये. आता कम्युटेटर मध्ये बघा, जेवढे कम्युटेटर सेगमेंट्स असतात ना, तेवढ्या नंबर ऑफ कॉइल्स असतात. लक्षात ठेवा, कम्युटेटर सेगमेंट इज इक्वल टू नंबर ऑफ कॉइल्स. कम्युटेटर सेगमेंट इक्वल टू नंबर ऑफ कॉइल्स. हे तुम्हाला जरा लक्षात येईल पुढं, त्यावेळी आपण पुढे पुढे जाऊया, त्यावेळी लक्षात येईल कसं ते. काल आपण काय बघितलं, कालचं एक डिस्कशन बघितलं, 2 कम्युटेटर सेगमेंट होते, एकच कॉइल होती, हो की नाही. हा, इथं तसं आपल्याला वाटतं की काय चुकीचं आहे काहीतरी. जरा पुढं ज्यावेळी नंबर ऑफ कॉइल्स वाढत जातात ना, त्यावेळी काय होतंय, जिथं पहिली कॉइल टर्मिनेट होते तिथनं दुसरी कॉइल स्टार्ट होते, त्याच कम्युटेटर सेगमेंट मधून दुसरी कॉइल स्टार्ट होते, असं असतं ते. त्यावेळी तुम्हाला लक्षात येईल की एका कम्युटेटर सेगमेंट मध्ये 2 कॉइल साइड असतात, पुढे पण लक्षात येईल.
हे बघा, तर इथं बघा, इथं जरा हे ऍक्च्युली इथं पाहिजे होतं, हे असं पाहिजे होतं. ठीक आहे, असं असते हे. एक कम्युटेटर सेगमेंट आहे ना, एका कम्युटेटर सेगमेंट मध्ये पहिल्या कॉइलची एक कॉइल साइड टर्मिनेट झाल्या आणि दुसऱ्या कॉइलची पहिली कॉइल साइड ओरिजिनेट झाल्या. ठीक आहे, असं असतं ऍक्च्युली. ठीक आहे, इथं पण चुकलेलं आहे. कसं काय इमेजेस आलेत. ओके, ठीक आहे, मी तुम्हाला लॅब वाइंडिंग काढून दाखवतो, असं नसते. ठीक आहे, पुढे बघूया आपण. पण हे लक्षात आलं इथेपर्यंत पार्ट. आता पुढचा पार्ट आहे इम्पॉर्टंट, तो म्हणजे आर्मेचर वाइंडिंग. आता आर्मेचर वाइंडिंग दोन प्रकारचे आहेत. एक आहे समोर तुमच्या वेव्ह वाइंडिंग आणि एक आहे लॅप वाइंडिंग. ठीक आहे, वेव्ह वाइंडिंग बघा कसं आहे. इथून स्टार्ट झालं, हे असं पुढे गेलं, हे असं, हे असं, हे असं, हे असं, परत इथून हे असं, थोडस आपण पाठीमागे आलो, वेव्ह आहे, वेव्ह. ओके, आणि जिथं हे दोन कॉइल साइड टेकतात ते फक्त एक आपण जोडतो कम्युटेटर सेगमेंटला, त्या पद्धतीने वाइंडिंग बनतंय. ओके, आता ते जर तुम्हाला ऍक्च्युअल दाखवायचं म्हणलं तर रोटर कुठे घ्या. येस, इकडं हे बघा. आता सपोज मी इथनं स्टार्ट केलं, आता आपल्यासाठी बघा रोटर असा आहे ना, तुम्ही ह्याला फ्रंट साइड आणि बॅक साइड काय म्हणणार. इथं आपण लोड लावतोय म्हणजे फ्रंट साइड, आणि ही कम्युटेटर म्हणजे बॅक साइड, बरोबर. हे इतरांसाठी, आपल्यासाठी नाही. इलेक्ट्रिकलची माणसं आहे ना आपण. इथं पुढे मेकॅनिकल लोड लावतो, आम्ही इलेक्ट्रिकल माणसं, इलेक्ट्रिकल तर सगळं इथं आहे पाठीमागं. म्हणून कम्युटेटर ज्या साईडला ना ती आपली फ्रंट साइड, लक्षात ठेवा. ही आपली फ्रंट साइड आणि ही बॅक साइड. इलेक्ट्रिकल, इथं मेकॅनिकल लोड लावतोय. मेकॅनिकलच्या बाबतीत नाही, ती म्हणतात ती फ्रंट साइड, नाही नाही आम्ही इलेक्ट्रिकल, मेरी मर्जी असं म्हणायचं त्यांना. आपण की मर्जी, आपण लावणार आहे इलेक्ट्रिकलची माणसं, त्यामुळे कम्युटेटर साइडची फ्रंट साइड. तर इथे ही जे असते ना ही फ्रंट साइड असते कॉइलची. म्हणून बघा जे हे जोडले आहे बघा, इथं इथं आहे, होय बाबा, हे जे आहे ही फ्रंट साइड आहे, हे लिहिले ना फ्रंट साइड, वायर ते आहे फ्रंट पिच. ओके, फ्रंट पिच. आणि जी मागची आहे साइड, हे असं असं आहे. ठीक आहे, ह्याला इथनं कट केले आणि असं खोललंय, हे ठेवलंय समोर, हे बॅक पिच आहे. हे जे आहे ना दिस इज बॅक पिच. आणि या दोन्हीची बेरीज म्हणजे बघा वाय एफ प्लस वाय बी इज इक्वल टू वाय आर रिझल्टंट पिच. ओके, बॅक पिच म्हणजे मागचं, जिथं बॅक साइड आहे कॉइलची, जे दोन एंड कनेक्टेड आहेत, बॅक साइडला, त्यातल्या दोन ऍडजस्टंट कॉइल साइड मधलं डिस्टन्स, दोन ऍडजस्टंट कॉइल साइड मधलं एरिया, सरफेस एरिया, त्याला आपण म्हणतो पिच, आणि ते बॅक पिच. आणि कम्युटेटरला जोडलेल्या ज्या दोन कॉइल साइड आहेत, एका कम्युटेटर सेगमेंटला जोडलेल्या ज्या दोन कॉइल साइड आहेत, त्या दोन कॉइल साइड मधला अंतर म्हणजे फ्रंट पिच. आता ते अंतर कसं मोजू शकतो आपण, इन टर्म्स ऑफ स्लॉट मोजू शकतो, इन टर्म्स ऑफ रोटर स्लॉट्स पण असते. म्हणून हे पिच जे आहे फ्रंट पिच किंवा बॅक पिच इन टर्म्स ऑफ स्लॉट्स पण म्हणतो, स्लॉट्स पण असते, विसरू नका.
ठीक आहे, असं. किंवा नंबर ऑफ कॉइल्सच्या भाषेत असते, नंबर ऑफ स्लॉट्सच्या भाषेत असते, नंबर ऑफ कॉइल साइड्सच्या भाषेत असते. तुम्हाला शब्द कळतो ना, कॉइल साइड्स म्हणजे एका कॉइलला 2 कॉइल साइड असतात. ओके, ही कॉइल आहे, याशी कॉइल आहे, तर ही एक कॉइल साइड, ही एक कॉइल साइड. ओके, आणि ही एक कॉइल साइड. समजलं का? अशा 2 कॉइल साइड आहेत, कॉइल साइड जोडलेले आहेत एकमेकांना. ओके, हा. आता बघा 2 प्रकारचे वाइंडिंग आहेत. एक कुठलं सांगितलं मी, लॅप वाइंडिंग आणि वेव्ह वाइंडिंग. आता लॅप वाइंडिंग कसं असतं बघा, सॉरी वेव्ह वाइंडिंग कसं असतं बघा. केलं वायर पडली काय खाली, हे बघा. आता हा रोटर आहे, कम्युटेटर इथं आहे आणि हे रोटर स्लॉट्स आहेत. तर हे असं स्टार्ट केलं आपण. ओके, हे इथं आलो बघा, 2 स्लॉट म्हणून टाकालोय फक्त, इथं आलो. आता हे असं पुढे जायचं, लक्षात आलं का वाइंडिंग? ओके, परत बघा, परत 2 म्हणून असं फिरून आलो, साईन वेव्ह, लक्षात आलं काय? ओके, हे असं. आता हे बाहेर यायला लागलेत ना, कंडक्टर बाहेर यायला लागलाय, मग ह्याला काय असत, हे आत राहावेत म्हणून स्लॉट वेजेस टाकायचे, स्लॉट वेजेस. ते तुम्हाला ह्याच्यात दिसतात बघा, हे पिवळ्या कलरचे आहेत बघा, हा पिवळ्या कलरचे आहेत. ते पिवळ्या कलरचे वाइंडिंग बाहेर येऊ नये म्हणून ना स्लॉट वेजेस आहेत त्यात. ह्यात बघा, ह्यात लाल कलरचे आहेत, ठीक आहे, ते कार्बन फायबरचे असतात. नाही नाही नाही, ते प्लॅस्टिकचा कागद, ते इन्सुलेशन आहे, ते आत हे बघा, बघा हे पिवळं, हा ते राईट, स्लॉट वेजेस. ते वाइंडिंग बाहेर येऊ नये म्हणून, ठीक आहे. ज्यावेळी स्ट्रॉंग सेंट्रिफ्युगल फोर्स त्याच्यावर ऍक्ट होतोय, किंवा त्यात स्टेटर आहे आपलं, तर स्टेटर मधला ग्रॅव्हिटेशनल फोर्सनी किंवा व्हायब्रेशन्सनी ते निघून येत म्हणून. त्यात लाल कलरचे आहेत, एकात पिवळ्या कलरचे आहेत, एकात लाल कलरचे आहेत. बघितलं, ठीक आहे, लक्ष द्या. तर तसं वाइंडिंग असते. हे काय झालं, लॅप वाइंडिंग. ते कुठे गेला रोटर, रोटर दिला का तुम्हाला, इथं आहे, हा इथं आहे, ते ठीक आहे. ते काय झालं, वेव्ह वाइंडिंग, सॉरी वेव्ह वाइंडिंग. असं साईन वेव्ह पुढे 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 जातोय त्या. हे करतानाच बघा, हे बघा, आता हे बघा, जर असं समजून घ्या, बॅक पिच आणि फ्रंट पिच मधला डिफरन्स. आता जर मी असं केलंय बघा, आता जरा अंतर ठेवलं मी, अंतर ठेवलं, दिसतंय तुम्हाला? आता ही कॉईल आहे, ह्या 2 कॉईल साइड आहेत. आता हे बघा, इथं कॉईल अशी जोडली, म्हणजे अशी जोडलेली, म्हणजे हे असे असते. आता यांच्यातलं अंतर म्हणजे बॅक पिच. आता बघा, हे जे टर्मिनल आहे, हे मी इथं जोडलं, एका कम्युटेटर सेगमेंटला जोडलं, ठीक आहे, आणि हे आणून हे असं जोडलं इथं, आणि हे त्याच्या पुढच्या कम्युटेटर सेगमेंटला जोडलं. आता ते एखादं शॉर्ट करायचं नसतं, लक्षात घ्या. हे बघा, ही जर एक कॉईल घेतली मी, आपण पुढे चाललोय ना, इथून स्टार्ट केलं,
हे बघा इथून स्टार्ट केलं हे आणि असं पुढं चाललंय, बरोबर. तर हे पुढं जाताना असं पुढे गेलो आणि इथं जोडलं हे आणि असं केलं, हे बघा. ओके, आणि पुढे गेलो मी परत. आता नोटीस करा इथं अंतर जास्त आहे, इथं अंतर जास्त आहे, इथं अंतर बघा कमी आहे. म्हणजे फ्रंट पिच कमी आहे ना, बॅक पिच जास्त आहे, असं असू शकते. आणि या कॉईल पासून म्हणजे इथून स्टार्ट झाल्या ती दुसरी कॉईल जिथं स्टार्ट होणार आहे, बघा ही कॉईल इथनं स्टार्ट झाली, बरोबर. आता ही अशी फिरून आली आणि इथनं वर जाणार आहे, तर दुसरी कॉईल स्टार्ट होणार. तर ह्यातला अंतर म्हणजे रिझल्टंट पिच. एका कॉईलची स्टार्टिंग कॉईल साइड आणि दुसऱ्या कॉईलची स्टार्टिंग कॉईल साइड, समजलं. एक समजा इथनं वायंडिंग स्टार्ट केलं, एका कॉईलची स्टार्टिंग कॉईल साइड ही फिरवून आलं असं दुसऱ्या कॉईलची स्टार्टिंग कॉईल साइड. ह्या सगळ्यांमधलं अंतर म्हणजे रिझल्टंट पिच. त्याच असते रिझल्टंट पिच. ओके, वाय आर प्लस सॉरी वाय बी प्लस वाय एफ, वाय बी प्लस वाय एफ. क्लिअर झालं हे? ठीक आहे. आता हे झालं वेव्ह वाइंडिंग. आता वेव्ह वाइंडिंगच्या बाबतीत बघा, समजा इथं जर कार्बन ब्रश असेल माझा, कार्बन ब्रश एका कम्युटेटर सेगमेंटला टेकणार आहे ना, कार्बन ब्रश एका कम्युटेटर सेगमेंटला टेकणार आहे. तर इथे एक ब्रश असणार आणि आपण असं धरू ही दुसरी कॉईल साइड, तर इथे एक ब्रश असणार. इथनं करंट जर गेला आत, इथनं करंट गेला बघा, 2 मध्ये डिवाइड होते ना. पॅरलल पाथ किती आहेत? 2. पॅरलल पाथ किती आहेत? 2. म्हणजे जे वेव्ह वाइंडिंग असतं, वेव्ह वाइंडिंग मध्ये पॅरलल पाथ किती असतात? 2 असतात. लक्षात ठेवा, पॅरलल पाथ असतात 2. समजलं? पॅरलल पाथ असतात 2. आता थोडस विचार करा, हे वाइंडिंग आपण असं वाउंड करणार आहे, असं असं वाउंड करत जाणार आहे, गोल 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 फिरत जाणार. टर्मिनेट कुठं पण होऊ शकते ना ते, म्हणजे कुठं पण संपू शकते, बरोबर. म्हणजे समजलं का तुम्हाला हे काय म्हणतोय मी? विचार करा, दोऱ्याची गुंडी आहे, आपण गुंडाळा लागलोय अशी, ह्याच्या भोवती असे गुंडाळा लागले. आता ती फिरून जी संपणार आहे अशी, ती अशी इथं येऊन संपली. जिथं येऊन संपणार तिथं त्याचं वजन वाढणार. बॅलन्स आहे का ह्याच्यात? इट इज नॉट बॅलन्स्ड वाइंडिंग. लक्षात घ्या, एका साईडला जास्त होणार आहे, एका साईडला कमी होणार आहे. ज्या साईडला कॉईल साईड म्हणजे जिथनं मी स्टार्ट केली, वाइंडिंग जिथनं स्टार्ट झालं तिथं एक ह्याचं वजन आलं एक्स्ट्रा, आणि जिथे एंड झालंय तिथे एक त्या कॉईल साईडचं वजन आलं एक्स्ट्रा. त्यामुळे ते वाइंडिंग प्रॉपर बॅलन्स नसते. इट इज नॉट बॅलन्स्ड वाइंडिंग. लक्षात आलं का? जे वेव्ह वाइंडिंग असते हे बॅलन्स वाइंडिंग नसते. त्यामुळे त्याला आपल्याला बॅलन्स करायला लागते. आणि ते बॅलन्स करायला जिथं वेव्ह वाइंडिंग असतं ना, तिथं आपण डमी कॉइल्स लावतो ह्या रोटरवर. त्याला आपण बॅलन्सिंग कॉइल्स म्हणतो, डमी कॉइल्स किंवा बॅलन्सिंग कॉइल्स, बॅलन्सिंग वाइंडिंग. त्याच्यातनं करंट फ्लो होत नाही, ते ओपन असतं वाइंडिंग, त्याचे टर्मिनल्स ओपन असतात. फक्त बॅलन्सिंग पर्पज साठी ते वाइंडिंग लावलं जातं. ठीक आहे. म्हणजे बघा, हे जे आहे वेव्ह वाइंडिंग नॉट बॅलन्स्ड वाइंडिंग, नॉट बॅलन्स्ड. मग हे बॅलन्स करायला काय करतो आपण? डमी कॉइल्स वापरतो, डमी कॉइल्स. ठीक आहे, बॅलन्स करण्यासाठी, किंवा बॅलन्सिंग कॉइल्स म्हणतात त्याला. लक्षात आलं? यस.
आता पुढे बघूया, त्याच्या पुढे वेव्ह वाइंडिंग, सॉरी लॅप वाइंडिंग. आणि ह्याच्यामुळे बघा एक शब्द अजून एक येतोय, ह्याला इनकम्प्लीट वाइंडिंग असं म्हणतात. इनकम्प्लीट वाइंडिंग, जे वेव्ह वाइंडिंग आहे, वेव्ह वाइंडिंगला इनकम्प्लीट वाइंडिंग म्हणतात. कुठं पण होऊ शकते, ते कुठं पण होऊ शकते, त्या अपोजिटला होऊ शकते, हाय तिथं येऊन परत होऊ शकते. पण बघा तुम्ही विचार करा की जरा, स्टार्ट तिथनं झाले आणि एंड पण तिथंच झाले, म्हणजे दोन्ही कॉईल साईड एकत्र आल्या, तिथं वजन वाढलं, रोटर अनबॅलन्स झाला. समजलं का? रोटर बॅलन्स नाही आता प्रॉपर. रोटर कसा बॅलन्स होतोय? त्याच्या पेरिफेरलवर ज्या वाइंडिंग टाकणार आहे आपण, ते इक्वली डिस्ट्रीब्युटेड पाहिजेत, तर ते बॅलन्स होणार. तर तसं नसेल तर ते अनबॅलन्स होणार. मग त्याला आपल्याला बॅलन्स करायला लागतं. समजलं? ते म्हणजे जर तुम्ही तुमच्या डिझाईन कन्स्ट्रेंट्स मध्ये चूज केला की तुम्हाला वेव्ह वाइंडिंग बनवायचं आहे, वेव्ह वाइंडिंग तुम्हाला यूज करायचं आहे, तर त्यासाठी तुम्हाला प्रोव्हिजन करायला लागते. आता त्याला बॅलन्स करण्यासाठी रोटर नीड टू बी बॅलन्स प्रॉपरली. बॅलन्स करायला लागतो रोटरला आपल्याला. मग ते बॅलन्स करण्यासाठी आपण काय करतो? डमी कॉइल्स वापरतो तिथं. ठीक आहे, फॉर मेकॅनिकल बॅलन्स. लक्षात आलं? आता पुढे बघूया. आता पुढे आपल्याला जायचंय लॅप वाइंडिंग मध्ये. आता लॅप वाइंडिंग कसं असते बघा. लॅप वाइंडिंग कसं असते बघा. आता हे कम्युटेटर सेगमेंट आहे. ओके, कम्युटेटर सेगमेंट आहे. ठीक आहे. ते लक्षात येते? अशा पद्धतीचं वाइंडिंग आहे. इथनं स्टार्ट केलं, पुढे गेलो, असं परत मागं आलो, इथं झालं. इथनं परत दुसरं वाइंडिंग स्टार्ट केलं. आता बघा एक कम्युटेटर सेगमेंट आहे, एका कम्युटेटर सेगमेंट मध्ये दोन कॉईल साइड जोडलेले आहेत. लक्षात येते का? दोन कॉईल साइड आहेत एका कम्युटेटर सेगमेंट मध्ये, दोन कॉईल साइड. ज्यावेळी पहिलं लेक्चर बघितलं त्यावेळी काय होतं, दोन कम्युटेटर सेगमेंट होते, कॉईल एकच दाखवली होती आपण, पण जी दुसरी कॉईल चालू होणार आहे ती पहिली कॉईल ज्या कम्युटेटर सेगमेंट मध्ये टर्मिनेट होणार त्यातनं दुसरी कॉईल चालू होणार, आणि ही जी पहिली राहिल्या लास्टची जी कॉईल असणार आहे ना शेवटची, ती फिरून गोल इथे येऊन टर्मिनेट होणार. समजलं का? त्यामुळे काय असते, नंबर ऑफ कॉइल्स इक्वल टू नंबर ऑफ कम्युटेटर सेगमेंट. नंबर ऑफ कॉइल्स इक्वल टू नंबर ऑफ कम्युटेटर सेगमेंट्स. ओके, आता बघा बॅक पिच आणि फ्रंट पिच बघा काय आहेत. मागचं जे जॉईंट आहे, पाठीमागचा मागचा जो जॉईंट आहे, त्या जॉईंट मधलं अंतर म्हणजे हे. ओके, याला आपण म्हणतो YB, बॅक पिच. पुढचा जो जॉईंट आहे, पुढचा जॉईंट, यातलं जे अंतर आहे याला आपण म्हणतो फ्रंट पिच.
बरोबर. आता इथं हा झाला रिझल्टंट पिच. ओके, आता तुम्ही रिझल्टंट पिचला काय म्हणणार? YB मायनस YF म्हणजे बघा YR रिझल्टंट पिच. ठीक आहे, YB मायनस YF म्हणजे रिझल्टंट पिच. आता वेव्ह वाइंडिंगच्या बाबतीत काय झालं? YB प्लस YF इज इक्वल टू YR. हे कशाच्या बाबतीत? वेव्हच्या बाबतीत. आणि YB मायनस YF इज इक्वल टू YR हे लॅबच्या बाबतीत. समजलं? लॅबच्या बाबतीत. हा, हे बघा, हे जे बॅक पिच आहे, बॅक पिच म्हणजे पाठीमागे जे कॉईल जॉईंट आहे त्या दोन ऍडजस्टंट कॉईल साइड्स मधलं अंतर. फ्रंट पिच म्हणजे जे फ्रंट साइडला जो जॉईंट आहे दोन कॉईल साइड मधलं त्यातलं अंतर. आणि जी फ्रंट पिचची एंड आहे आणि बॅक पिच जी स्टार्टिंग कॉईल साइड आहे त्या दोघांमधलं अंतर म्हणजे रिझल्टंट पिच. इथं बघा, हा इथं बघा, पाठीमागचं जे जॉईंट आहे त्या दोन कॉईल साइड मधलं अंतर म्हणजे बॅक पिच. फ्रंटला जो जॉईंट आहे त्या दोन कॉईल साइड मधलं अंतर म्हणजे फ्रंट पिच. आणि रिझल्टंट म्हणजे त्या दोन्ही मधला गॅप रिझल्टंट पिच. हे लक्षात आलं? तर हे एक्झामला ह्या रिलेटेड एक क्वेश्चन विचारला जातो. आता जे लॅप वाइंडिंग आहे ना, ते लॅप वाइंडिंग बघा कम्प्लीट बॅलन्स्ड वाइंडिंग आहे. बॅलन्स्ड अँड कम्प्लीट वाइंडिंग. बॅलन्स्ड अँड कम्प्लीट वाइंडिंग. कॉईल करायचे त्या आणि अशा रिंग ठेवत जायचंय. म्हणजे तुम्हाला आता ते पण जर दाखवायचं म्हणलं, बघा बघा जरा, हे स्टार्ट केलं मी इथनं, पुढे गेलो, परत पाठीमागे आलो, ओके, परत पुढे गेलो, त्याच्या लक्षात आलं? हे बघा आता, हे बघा, ही कॉईल आहे, ही पाठीमागचं जॉईंट आहे, त्या दोन्ही मधलं अंतर म्हणजे हे बॅक पिच. इथं फ्रंट साइडचा जो जॉईंट आहे, हा फ्रंट साइडचा जॉईंट आहे, या दोन्ही मधलं अंतर म्हणजे फ्रंट पिच. आणि या दोघांमधलं अंतर म्हणजे रिझल्टंट पिच. तर हे असं वाइंडिंग करत जायचंय. लक्षात आलं का? पुढे जायचं, परत मागे यायचं, परत पुढे जायचं, परत मागे यायचं, परत पुढे जायचं, परत पाठीमागे यायचं. हे अशा पद्धतीने. हे दिसलं काय? आता तुम्ही हे बघून सांगा मला, हे कुठलं वाइंडिंग आहे मला सांगा बघून. सगळ्यांनी बघा पहिला आणि मग सांगा मला की वाइंडिंग कुठलं आहे. सगळ्यांनी बघा, आपला आपला विचार लॉक करा जरा लवकर. कुठलं वाइंडिंग आहे ते? कॉइलच्या प्लेसमेंट वरनं लक्षात घ्या की लॅप वाइंडिंग आहे ते. ठीक आहे, लॅप वाइंडिंग आहे. ओके, तर
लॅप वाइंडिंग म्हणजे कम्प्लीट वाइंडिंग आहे, बॅलन्स्ड वाइंडिंग आहे. पण ह्याच्यात बघा एक प्रॉब्लेम काय आहे, ह्याच्यात लूप आहेत. हे लूप लूप दिसतात ना, लूप 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 गोल गोल. हा, या लूपमुळे काय होतं, सर्क्युलेटिंग करंट्स तयार होतात. ठीक आहे, ते कॉजेस एक्स्ट्रा कॉपर लॉस, एक्स्ट्रा लॉसेस वाइंडिंग मुळे होतात, वाइंडिंग मध्ये होतात. आणि ते सर्क्युलेटिंग करंट्स म्हणजे चांगले पण नसतात ते. ठीक आहे, इट डॅमेजेस वाइंडिंग इन्सुलेशन. ठीक आहे, अननेसेसरी हिटिंग ऑफ रोटर, रोटर पण गरम करतात ते सर्किट. मग ते बॅलन्स करायला आपण इक्विलायझर रिंग वापरतो याच्यात, टू बॅलन्स सर्क्युलेटिंग करंट. बॅलन्स सर्क्युलेटिंग करंट्स, वी यूज इक्विलायझर रिंग्स. इक्विलायझर रिंग्स. ठीक आहे, इक्विलायझर रिंग वापरतो आपण त्यात. तर कशासाठी, सर्क्युलेटिंग करंट बॅलन्स करण्यासाठी. ओके, आता बघा याच्यात तर नंबर ऑफ इक्विलायझर रिंग. आता हे जर विचारलं तर नंबर ऑफ इक्विलायझर रिंग्स इज इक्वल टू नंबर ऑफ कंडक्टर्स, number of conductors divided by 2 into poles. 2 into poles हा फॉर्म्युला आहे त्याचा. इक्विलायझर रिंग्स कशासाठी वापरणार ते लक्षात आलं. आणि याच्यात बघा जे पॅरलल पाथ्स असतात लॅप वाइंडिंग मध्ये, नंबर ऑफ पॅरलल पाथ्स, नंबर ऑफ पॅरलल पाथ्स हे काय असतात, इक्वल टू नंबर ऑफ पोल्स. नंबर ऑफ पोल्स, नंबर ऑफ पोल्स म्हणजे बघा नंबर ऑफ पॅरलल पाथ्स, पॅरलल पाथ्स इज इक्वल टू पी, नंबर ऑफ पोल्स. तर पी म्हणजे काय, नंबर ऑफ पोल्स. आणि हे कशासाठी असतं, आता बघा जरा अजून एक थोडस सेग्रिगेशन पडलं. तर टाइप्स ऑफ वाइंडिंग आहेत. आता एक म्हणजे टाइप्स ऑफ वाइंडिंग म्हणजे म्हणण्यापेक्षा मला असं म्हणायचंय की सिंपल वाइंडिंग किंवा सिम्प्लेक्स वाइंडिंग, सिंपल वाइंडिंग किंवा सिम्प्लेक्स वाइंडिंग जर असेल तिथं नंबर ऑफ पॅरलल पाथ्स इज इक्वल टू नंबर ऑफ पोल्स. जर समजा ड्युप्लेक्स वाइंडिंग असेल, ड्युप्लेक्स वाइंडिंग नंबर ऑफ पॅरलल पाथ्स इक्वल टू 2 टाइम्स नंबर ऑफ पोल्स. ट्रिप्लेक्स वाइंडिंग असेल तर, आणि क्वाड्रुप्लेक्स, क्वाड्रुप्लेक्स वाइंडिंग असेल तर नंबर ऑफ पॅरलल पाथ्स इक्वल टू 4p. तर असे असते ते थोडेसे वाइंडिंगचे पण प्रकार पडले. तर सिम्प्लेक्स वाइंडिंग, सिम्प्लेक्स लॅप वाइंडिंग. ओके, तर हे असं या पद्धतीने. तर लॅप वाइंडिंग मध्ये असं होणार, वेव्ह वाइंडिंग मध्ये पण डबल डबल होत जाणार. म्हणजे हे झालं लॅप मध्ये. वेव्ह मध्ये काय होणार, वेव्ह मध्ये 2 असतात सिम्प्लेक्स मध्ये, इथं 4 जाणार याच्यात पण, आणि इथं 6, इथं 8. म्हणजे इथं काय झालं,
म्हणजे बघा 2 into 2 3 into 2 आणि 4 into 2. ओके, वेव्ह वाइंडिंग मध्ये. तर हे असं. तर इथं आपलं कन्स्ट्रक्शन संपलं. आता उद्या आपण बघणार आहे पुढं आर्मेचर रिएक्शन. इथं आर्मेचर रिएक्शन जरा इंटरेस्टिंग आहे. ठीक आहे, उद्या बघू. चल थांबूया आपण इथं.